आणि ही बातमी आहे मुंबईमधून। मुंबई विमानतळावर मराठी भाषेत बोलण्यावरून वाद झाला। कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये यावेळी तुतू मैमै झाली। प्रवाशाला हिंदीत बोलण्यास सांगितल्याचा दावा केलाय, तर हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय। मराठी भाषेवरून हा वाद चिघळला। मराठी नहीं बोलताय? आप एयरपोर्ट में महाराष्ट्रात आहे तुम्ही। एअरपोर्ट कुठे? एअरपोर्ट कुठे? नाव दाखवा तुमचं, नाव दाखवा तुमचं, नाव दाखवा तुमचं। हिंदीत बोला म्हणजे तुम्हाला कोणी अधिकार दिला? हाँ, नाव दाखवा, आईडी दाखवा। नहीं, आईडी क्यों दिखाऊं? हाँ ठीक है। कौन है ये? कौन है ये? सर ऐका ना, मी काय बोलतो, हिंदीत बोला सांगता येते? प्रॉब्लेम काय सर, सांगा ना मला काय झालं? हिंदीत बोला सांगताय तू? कुठून आलीस तू? सर ऐका ना, कुठून आलीस तू? इधर से भी आई। हा, मराठीत बोलायचं कळलं का? मराठीत बोलायचं कळलं का? आणि व्यवस्थित बोलायचं, नाही बोलायचं, इथं काम नाही करायचं महाराष्ट्रात, कळलं? हा, करूंगी। वो कौन होते हैं एयरपोर्ट पे आके बोलने वाले मराठी में ही बात करेंगे? हम कौन होते हैं ये आपको पता चलेगा, हम कौन होते हैं। तर नेमकं काय झालंय सगळं प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलं। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। कपिल, मुंबई विमानतळावर अशा प्रकारे मराठी बोलण्यावरून हा वाद झाला। कर्मचारी तिथला आणि प्रवाशांमध्ये अशा प्रकारे तुतू मैमै झाली। काय काय नेमकं या सगळ्याची आता पुढे नेमकी कशी दखल घेतली गेलेली आहे? कोणी दखल घेतली आहे का? काय नेमके पडसाद आहे? नक्कीच तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं आहे का, एक स्टाफ आहे एअरपोर्टचा, तो एका जो प्रवासी आहे त्याला हिंदी बोलायला सांगतोय आणि तो प्रवासी सांगतो का आपण महाराष्ट्रात राहतोय तर आपण मराठीच बोललं पाहिजे आणि जो स्टाफ आहे तो तुम्ही हिंदी बोलणार मराठी बोलणार नाही, ह्याच्यावरून तो वाद झालेला आहे। याआधी आपण असे अनेक वाद पाहिलेले आहेत आणि त्यानंतर मनसेने खास करून दखल घेतली आहे आणि मनसेने त्यांच्या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे। आता हा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होत आहे, अनेक ठिकाणी गेलेला आहे, अनेक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। त्यामुळे आता मनसे काही पावलं उचलते का किंवा शिवसेनेकडनं काही पावलं उचलली जाते का? तिथे शिवसेनेची हे कामगार संघटना आहे, त्यामध्ये शिवसेना असेल किंवा मनसे असेल, यापैकी कोणता पक्ष पाऊल उचलते का, काय कारवाई करते का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। जो इसम आहे, जो प्रवासी आहे, तो बोलून गेलेला आहे का मी काय कुठची पावलं उचलणार आहे। त्यामुळे तोही आता जो प्रवासी आहे तोही मनसेपर्यंत पोहोचेल किंवा मग योग्य ती कारवाई करेल। आता येणाऱ्या काही तासातच काही कारवाई होते का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। ठीक, कपिल, जरूर या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण आणखी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर मुंबई एअरपोर्टवरची ही घटना आहे आणि यामध्ये तिथला स्टाफ असलेली महिला आणि एका प्रवाशामध्ये झालेला हे प्रकरण आपण पाहिलं। तर तुतू मैमै झाली कर्मचारी आणि या प्रवाशामध्ये। या कर्मचाऱ्यानं हिंदीमध्ये बोलावं असं प्रवाशाला सांगितलं, तर प्रवाशानं हे एअरपोर्ट महाराष्ट्रात आहे आणि त्यामुळे मी मराठीच बोलणार असा बाणा त्यानं दाखवला आणि त्यावर या उर्मट महिलेनं सुद्धा कर्मचारीनं मी मराठी बोलणार नाही असं सांगितलं। एकंदरीतच आता हा वाद पुढे अजून कुठपर्यंत जातोय बघणं महत्त्वाचं ठरणार आहे।